अगं कसं वाटलं दूध? पेपर सोडवायच्या आधी दूध जरा पोटात गेलेलं असेल ना तर बरं असतं. प्यायलीस ना? हो हो प्यायली. हल्ली जागरण वगैरे काही करत नाहीस ना तू? नाही हो आई. आहेस तर जागरण केली ना की मग कधी कधी असं पेंगायलाच होतं, म्हणून विचारलं. तसं काही तुला होत नाही ना? नाही आई, तसं काही होत नाहीये. मी एकदम फ्रेश आहे. वा वा, छान छान. बर विठाई, प्रसाद जरा बाहेर चाललाय. प्रसाद, बाबा आणि नाडकर्णीचं तिघांनाही नाश्ता द्या. प्रसाद बाहेर चाललाय? कुठे? म्हातारी ना माग लागली होती, दूधने वृंदासाठी दूधने म्हणून. अहो मी दूध घेऊन निघाले ना, ते सुवर्णाताईंनी पिऊन टाकले. त्यांना खरं सांगितलं असतं, म्हातारीने घर डोक्यावर घेतलं असतं. मी खोटच सांगितलं प्यायले म्हणून. आता तुम्ही ना गप गुमान दूध घ्या आणि माझी ना या खोटं बोलल्याच्या पापातनं सुटका करा. हे घ्या. पण घ्या हो दूध. हा विठ्ठला, वाचव रे बाबा. तुमच्या पोटात दूध जावं, म्हातारी एवढी मरमर का करायला लागली? ते त्यांचं त्यांनाच माहित. वृंदा, सर म्हणतात की पेपर चालू करायचा आहे. पण नाश्ता घेणार आहेत ना? सर म्हणाले की पेपर सुरू झाला की मग नंतर करतील ते नाश्ता. ठीक आहे ठीक आहे. मिठाई मी येते. विठ्ठला पांडुरंगा, पोरीला यश दे बाबा. उपासाची वारी करेन म्या. काय टेन्शन आलंय का? सर थोडस. अभ्यास झालाय ना? अभ्यास झालाय सर, पण सोड. हा पेपर आहे तुझा, इथे तू लिहिणार आहेस. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. बैस. सुरुवात करूया. हो. स्टार्ट. सासूबाई, जरा जास्त होत आहे. सध्या तुम्ही टेन्शन मध्ये आहात असं कळेल सगळ्यांना. कांता, हे तू अशी काय येरधाऱ्या करतेस? कसलं टेन्शन आलं एवढं? सून परीक्षा देते, टेन्शन नाही काय येणार. प्रसाद परीक्षेला जायचा तेव्हा अशीच फेऱ्या मारायचे मी. अगं आई ग, आई आई. जा ना जरा बघून ये.
1.5 तास होत आला रे. सगळं व्यवस्थित चाललंय ना बघून ये जा. कशाला त्यांना डिस्टर्ब करताय? उगीच डिस्टर्ब करू नका त्या दोघांना. अहो हाय का? हो खरे मीच गेले असते बघायला, पण प्रसादने तंबी दिली आहे ना यायचं नाही म्हणून. म्हणून हो, म्हणून ह्याला सांगते. म्हणजे फक्त दरवाजातनं असं डोकावून बघ सगळं व्यवस्थित आहे ना. हा जा जा, जा. गेलास तर कायमचं जायचं ना घराबाहेर. चालतंय का बघ. अरे देवा. अहो सरांना नाश्ता पाठवायचा राहिला. आणते हा. आलेच. अगाय गाय. काय ग, काही प्रॉब्लेम आहे का? कांता, कुठं निघालीस? नाश्ता द्यायला. मी देतो. अहो काय नको नको. अहो बरं नाही दिसत ते. म्हणजे घरातला करता पुरुष असं ट्रे भी घेऊन जाणं विचित्र दिसतो. नको नको. काय विचित्र दिसणार आहे? दे इकडं. तसंच आता हॉटेल टाकलंय, ते चालायला लागल्यानंतर मलाच नाही का त्याला मदत करायला जावं लागणार? असंच ट्रे मध्ये नाश्ता वगैरे घेऊन गिऱ्हाईकांना सर्व नाही का करावं लागणार? त्याची प्रॅक्टिस करतो. जा तुम्ही जा ना, पण वर जाऊन तुम्हाला जे दिसेल ना ते तुम्ही धावत येऊन मलाच सांगाल. इतका वेळ लागला म्हणजे गोष्टी माझ्या मनासारख्या घडतायत तर. असं काय केलंय हो तुम्ही? अरे सगळं व्यवस्थित आहे ना वर? हो का? काही गडबड व्हायला हवी होती. पेपर व्यवस्थित सोडवतीये ना? हो मस्त. डेक्कन क्वीनच्या स्पीडनी सोडवतीये, भराभर उत्तर लिहितीये. झोपत बिपत नाहीये ना? नाही, छान फ्रेश आहे ती. हो बरं आहे. विठाईनं म्हणावं या आनंदा प्रित्यर्थ फक्कड चहा करा म्हणावं. देऊन ये त्यांना. असं कसं झालं? गोळ्या थोड्या जुन्या होत्या म्हणून परिणाम कमी झाला की मुळात कमी गोळ्या टाकल्या मी दुधात? इथे काय करते? ए सुवर्णे, सुवर्णा, सुवर्णा, ए पोरी उठ. ए सुवर्णा, सुवर्णे. अहो काय हो, काय झालं काय? झोपले.
का झोपलीये ती? आता ती बहुतेक तुम्हाला जाब विचारायला आली असेल आणि बसल्या बसल्या झोप लागली असेल. काय 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 उठव मग तिला. परत परत काय एक एकच गोष्ट सांगायची रे. हो तो. उठव. हो. सुवर्णा, ए सुवर्णा उठ बघू. सुवर्णा उठ. ए सुवर्णा उठ ग. असं दिवसा ढवळ्यात झोपू नये माणसाने, हो की नाही? सुवर्णा ये उठ. उठव तिला. ए सुवर्णा. सुवर्णा. झोपेच्या गोळ्या मी वृंदाच्या ग्लासात घातल्या, पण त्याचा परिणाम हिच्यावर झालाय की काय? नक्कीच काहीतरी घोळ आहे. वृंदा, शेवटची 15 मिनिटं राहिली आहेत. हे घ्या सर. तुला अजून काही चेक करायचं असेल तर करू शकतेस. नाही सर, त्याची काही गरज नाहीये. 15 मिनिटं आधीच सोडवून झालाय. कॉन्फिडंट दिसते. सोडगे साहेब, हा वृंदानं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे दोन्ही पेपर एका पाठोपाठ एक सोडवलं. बर. बाबा, खरं तर मला पेपर सोडवायला जरा उशीरच झालाय, म्हणून आज केमिस्ट्रीचे दोन्ही, उद्या बायोलॉजीचे दोन्ही आणि परवा फिजिक्सचे दोन्ही असं जर केलं ना तरच मला कळेल की. तरच तुला कळेल ना की तू किती पाण्यात आहेस ते. म्हणजे किती मार्क मिळणार आहेत तुला असं. बरं मला सांग, पेपर सोडवत असताना तुला झोप वगैरे नाही ना आली? नाही आई, खरं तर आता मी खूप फ्रेश आहे. इतकी फ्रेश आहे ना की अजून पुढचाही एक पेपर नक्की सोडवू शकते. नाही नाही नाही, असं नाही करायचं. त्यानं स्ट्रेस येतो. हे दोन्ही पेपर्स मी माझ्या मित्राकडनं तपासून घेतो. सर, पण ते लगेच तपासून देतील? हा नाही देणार. मित्र आहे माझा तो. तेव्हा उद्या येताना हे दोन्ही तपासलेले पेपर्स मी घेऊन येईन. मग उद्या बायोलॉजी ना? हो, पण सर परवा फिजिक्स आहे आणि त्याचं खूप टेन्शन आहे. फिजिक्सचं टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. खरं तर तो स्कोरिंगचा सब्जेक्ट असतो. हो सर, ते ठीक आहे, पण मला फिजिक्सची भीतीच वाटते. अगं, परवाचा पेपर कोणी पाहिलाय? आजच्या पेपर मध्ये किती मार्क मिळतील असं वाटतं तुला ते सांग, हे की नाही? खरं तर पैकीच्या पैकी पडायला हरकत नाहीये. फार तर फार एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो. असं बोलणं बरं दिसतं का? आणि असा फाजील आत्मविश्वास दाखवू नये कधी मोठ्या लोकांसमोर. आणि असे पैकीच्या पैकी मार्क कधी कोणाला मिळालेत का? हो मिळालेत की, वृंदालाच मिळालेत. आमच्या शाळेत केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या दोन्ही विषयात ती पहिली आलेली. स्कोर केले तिने. रेकॉर्ड आहे आमच्या शाळेचा तो. बर. अहो असेल, पण हुशारी बरोबर थोडा नम्रपणा पण हवा की नाही? आपणच आपल्या तोंडाने कसं सांगायचं की मला मिळतील पैकीच्या पैकी मार्क, आणि समजा चुकून नाही मिळाले तर मग? कांता, चला येतो मी. उद्या येतो, भेटतो तुला. या.
या कार्टीने गिळले वाटतं ते दूध. का विठाईने काही घोळ घातला की मुद्दाम ते दूध वृंदाला न देता हिला दिलं. नाही पण तिला कुठे काय माहित होतं, मग ती कशाला असं काही करेल. पण तरीही काय खरं खोटं आहे ते विचारायलाच हवं ना. पण विचारणार कसं. शी बाई, हे म्हणजे ना अवघड जागेचं दुखणं झालंय. आणि ती सटवी काय पण टेचात पेपर सोडवला तिने. आणि बोलणं तर किती मस्त वाढ. मला ना पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. पैकीच्या पैकी मार्क मिळतात काय खिरापत आहे मार्क म्हणजे. आणि उद्धट तर किती. शापच आहे ग मेले तुला. नापासच होशील बघ. सुवर्णा, ए सुवर्णा, सासूबाई घेऊन जा त्या गदडीला उचलून. उचलू? अहो कसं शक्य आहे? अरे हो, हा मग धरून तरी घेऊन जा. हो, पण मला एक सांगा, ही एवढी का झोपते? काही झालं नसेल ना? डॉक्टरांना बोलूया का आपण? नको, सकाळी होईल जागे ती. अच्छा, तुम्हाला काय माहित हो? काय मुलगी आहे माझी, तुम्हाला काय माहित म्हणजे. जन्माला घातले ना तिला 9 महिने पोटात ठेवून. मला नाही माहित तर कोणाला माहित आहे. नाही तिला. हो हो, सुवर्णा उठ. सुवर्णा, सावकाश सावकाश. अरे बापरे, सावकाश सावकाश. हा, एकदा फक्त मला उभी करायला मदत करा. मी नेतो आता. सावकाश सावकाश. हो हो, सावकाश. पण सकाळी येईल ना तुम्ही म्हटल्याप्रमाणे. असं जाग येईल ना. बरं, सावकाश सावकाश. थँक्यू. हा हा हा, थांबा. हा हा, हे बघ समोरच जायचंय आपल्याला. असा पहिला डाव अयशस्वी झाला म्हणून मी माघार नाही घेणार. पुढची खेळी मी अशी जालिम खेळणार आहे ना, तर ती भवानी चांगले मार्क मिळवेल आणि नाकाने कांदे सोलेल माझ्या समोर. मग मला काहीच करता येणार नाही. उद्या काय बायोलॉजीचा पेपर सोडवायचा नाही का तुला? सोडव. हा, बायोलॉजीचा पेपर सोडव. पण त्याच्यासाठी तुझी बायोलॉजी नको का नीट राहायला? जुलाबानी हैराण झालीस तर कसा सोडवशील बायोलॉजीचा पेपर?